नमस्कार. यक्षाच्या प्रश्नाची पूर्ण उत्तरं युधिष्ठिराने दिल्यानंतर यक्ष युधिष्ठिराच्या समोर उभा राहिलाय. आपल्या यमधर्म असल्याची जाणीव करून दिली आहे आणि सगळ्याच भावांना आनंदित होऊन त्यांना जिवंत करून दिलेलं आहे. आता या सगळ्या आनंदाच्या भरत्यानंतर, म्हणजे एवढा सगळा आनंद झाल्यानंतर, विलक्षण ज्ञान मिळाल्यानंतर, कारण ज्ञान तर आवश्यक होतंच, हे ज्ञान मिळाल्यानंतर पांडव आता पुढच्या तयारीला लागलेले आहेत आणि पांडवांना आता या वनवासातून पुढे जायचं आहे ते अज्ञातवासाच्या मध्ये. आता या अज्ञातवासात जात असताना सुद्धा माणसाचं मन मोठं विचित्र असतं, फार विचित्र असतं. ते काहीही विचार करू लागतं, काहीही, अगदी कसलाही विचार करू लागतं. मग अज्ञातवासामध्ये जाताना आपण ज्या चुका केल्या त्या चुका परत होऊ नयेत याची युधिष्ठिराला काळजी वाटते. कारण युधिष्ठिराला अज्ञातवासामध्ये जे रूप घ्यायचं आहे ते जरासं आपल्या कौशल्याला विकसित करणारं घ्यायचं आहे, कौशल्याला उपयोगी ठरणारं घ्यायचं आहे आणि त्यामुळे त्यांना कंक होण्याचा निर्णय घ्यायचा ठरवलेलं होतं. त्याच्या डोक्यात काय असेल ते बघूया पुढच्या कथेमध्ये, आपण बघणारच आहोत काय काय आहे ते. आणि त्यावेळी आपल्याकडं ज्या विद्येमुळं आपण पराभूत झालो आणि ही वेळ आली, ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून युधिष्ठिर बृहदश्व ऋषीकडे गेलेला आहे. आणि या बृहदश्व ऋषीकडे त्यानं सांगितलंय की ऋषीवर्य, मला याच्यामध्ये खूप अडचण झाली आहे, मला पुढे काही गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळं द्यूत क्रीडा मला पुन्हा एकदा नव्या डावासहित शिकवावी. बृहदश्व ऋषींनी युधिष्ठिराला ही सगळी द्यूत क्रीडा पुन्हा शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला शिकवली आहे. शिकता शिकता युधिष्ठिराच्या मनामध्ये पुन्हा काही किंतु परंतु येत आहेत. पुन्हा तो आपला पहिल्यासारखा, त्या मागच्या कथेत नाही का रामाची कथा सांगितली होती त्याला ऋषींनी, की रामाचं राज्य कसं चाललं होतं, काय माझ्या वाट्याला हे दुःख आलंय, असं असं पुन्हा त्याच्या डोक्यात येत होतं की बघा आता मला काय करून जावं लागतंय आणि मग ही अशी अवस्था आहे. तो बृहदश्व ऋषीजवळ आपलं मन मोकळं करू लागलाय. खरंच ऋषीवर्य, इतकी वाईट अवस्था कुणाची असेल का हो? प्रत्येक वेळी संकटांना सामनं जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, इतक्या वाईट प्रसंग कुणावर आले असतील या जगामध्ये का मी एकटाच आहे, असं त्यांना विचारलंय. तेव्हा बृहदश्व ऋषी त्याला सांगतात, युधिष्ठिरा, अरे किती मनात तुझ्या येतंय की तूच एकटं हे सगळं दुःख भोगतोयस. असं आमचंही होतं बरं का, सगळ्यांचं होतं. खास करून स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही बघा, एवढं मी भोगलंय दुसरं कोणी भोगलं नसतं. म्हणजे एवढ्या कष्टात दिवस काढलेत ना, एवढ्या कष्टात दिवस काढलेत ना, ही सांगायची सवय असते. तसा युधिष्ठिरही माणूसच की, धर्माचा मानसपुत्र असला तरीही माणूसच, तो योनिजाचा आहे, त्यामुळे त्यालाही तेवढा वाटणारच की मीच कष्टात दिवस काढले, काय काय म्हणून सहन केलंय, मग एवढ्यातून उगीच हे सगळं दिसतंय का, किती कष्ट करावे लागलेत, हे सगळं त्याच्या मनात येत आहे. तो म्हणतोय की अरे किती स्वतःच्या कष्टाला, स्वतःच्या दुःखाला कवटाळशील, तुझ्यापेक्षा कितीतरी माणसं दुःखी या जगामध्ये झाले. त्यांना असा कोण आहे, जसा जगी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न विचारतो ना, विचारी म्हणा तूची शोधून उपाय, तसं म्हणतायत की अरे असे चिक्कार दुःख भोगलेली माणसं होऊन गेली. आता एक कथा सांगतो म्हणाल तुला, बस ही कथा आहे नलराजाची. नल नावाचा राजा, जो राजा खूप मोठा राजा होता आणि त्याचं विदर्भ राजाची कन्या दमयंती सोबत प्रेम आहे. या दमयंतीला नलाच्या सोबतच विवाह करायचा आहे आणि ती नलाच्या सोबत विवाह करते. पुढे म्हणजे मी फार वेगात कथा सांगतोय, सगळ्यांना माहिती असलेल्या कथा असल्यामुळं यात फारसा अडकून पडत नाहीये या कथेच्या मध्ये, कारण आपल्याला त्याला आता याच्यात घेऊन जायचं आहे, अज्ञातवासामध्ये घेऊन जायचं आहे युधिष्ठिराला पटकन. ते म्हणाले की ती दमयंती सोबत विवाह करतो आणि संसार चालू झाल्याबरोबर नलाचा एक चुलत भाऊ पुष्कर, आता इथे सारखं आहे बरं का, इथे युधिष्ठिराचा चुलत भाऊ दुर्योधन द्यूताचं आमंत्रण देतो, तिथे नलाचा चुलत भाऊ पुष्कर त्याला द्यूत खेळायचं आमंत्रण देतो आणि नल या द्यूतामध्ये सगळं हारतो, युधिष्ठिरासारखंच. काय सगळं, राज्य संपत्ती सगळं 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 हारतो आणि त्यालाही वनवासात जावं लागतं. तो दमयंतीला म्हणतो, बाई मी सगळं हारलोय, मी पराभूत झालोय, तू काय माझ्यासोबत येऊ नकोस. ती म्हणते, नाही नाही असं कसं, तू तर माझा नवरा, माझं प्रेम आहे, तुला सोडून जाऊ शकत नाही. आणि ती आपल्या नवऱ्यासोबत प्रवासाला निघते. प्रवासाला निघाल्यावरती
वाटेत अनेक संकट येतात. हा बिचारा असाच फिरत असतो आणि फार वाईट अवस्थेत तो जगत जगत पुढे जातो. त्याला वाटतं की या जंगलातल्या पाखरांना आपल्या वस्त्रांनी जर अडवलं, थांबवलं तर काम होईल. आणि तो पाखरांना पकडण्यासाठी आपलं कमरेचं वस्त्र सोडतो आणि त्याचं जाळं करून पाखरं पकडून त्याचं खाताही येईल, त्याला पाठवताही येईल, त्याला विकताही येईल असा विचार करू लागतो. काय जंगलात खायचं म्हणलं की काही खावं लागतो, त्याला का पर्याय का? तो विकून तरी आपण गुजराण करू असं त्याला वाटतं. आणि तो पाखरं पकडायला जाणार एवढ्यात मोठी मोठी पाखरं त्याचं धोतर घेऊन निघून जातात. आता विवस्त्र अवस्थेत हे सगळं लुटल्या गेल्याच्या अवस्थेत त्याला बसावं लागतं. मग बायको आपल्या वस्त्राचा एक तुकडा त्याच्या कमरेला गुंडाळायला देते आणि तो सारखं सांगत असतो, बाई तू तुझ्या राजाकडे जा, तू तुझ्या माहेरी जा. पण हे ऐकत नाही. एके दिवशी ती झोपलेली असताना हा रात्री उठतो आणि निघून जातो. आता ही एकटी उठते, बघते, तिला कळतं की आपला नवरा आपल्याला सोडून गेलाय, या अवस्थेत सोडून गेलाय. त्याला खूप दुःख होत असेल आणि मग ती पुढे पुढे निघते त्या शोधामध्ये आणि तेवढ्यात एक मोठा नाग तिथे तिला दिसतो. तो तिच्यावर तिला दंश करणार इतक्यात एक शिकारी त्या नागाला मारतो आणि तो शिकारी हिच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन हिच्या सौंदर्याचा उपभोग घेण्याची इच्छा करत असतो. दमयंती आपल्या सामर्थ्याने त्याला संपवून टाकते आणि पुढे निघते. पुढे एका व्यापाऱ्यांच्या यात्रेत त्या काफिल्यामध्ये ती जोडल्या गेलेली असते. या व्यापाऱ्यांच्या काफिल्यावर हत्तीचा कळपांचा हल्ला होतो, त्यात त्यांचा विध्वंस होतो. ते समजतात की ही फार वाईट आहे आणि तिला हाकलून देतात. तिला हाकलून दिल्यानंतर पुन्हा ती असंच करत 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 आपल्या राज्यामध्ये परत येते. असे अनेक संकट तिच्यावर येत राहतात आणि मग तिला कळतं की आपल्या नवऱ्याचा शोध घ्यायला पाहिजे. ती काही दूत पाठवते, काही कविता पाठवते. मग अयोध्या नरेशाच्याकडे एक कुबडा माणूस तिथे आहे जो त्यांच्या ह्याच्यामध्ये बसलेला आहे, त्यांच्या बल्लभ म्हणून काम करतोय याची जाणीव होते. मग ती आपल्या स्वयंवराची गोष्ट करते, लवकरात लवकर आहे असं सांगते. अत्यंत अल्पावधीत तो कुबडा माणूस त्या अयोध्या नरेशाला घेऊन तिच्या दारापर्यंत येतो आणि मग तिला कळतं की हा आपलाच नवरा आहे. मग तिला तो नवरा मिळतो वगैरे. या सगळ्या कथा, प्रचंड मोठी कथा आहे ती. यातले बरेचसे बदलही माझ्या सांगण्यात होत असतील. आणि ही कथा सांगून बृहदारश्वरोष्टाला म्हणतात की राजा, नलाने तुझ्यापेक्षा खूप मोठा त्रास भोगला आहे रे युधिष्ठिरा. तू एकटा नाही आहेस ज्याने काही त्रास भोगला आहे. त्यामुळे उगाच अस्वस्थ वाटून घेऊ नकोस. अशी त्रास अनेकांना भोगायची असतात. आणि आता तू मनातले सगळे किंतु परंतु काढून तुझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी, हेच जास्त उत्तम आहे. आणि युधिष्ठिर आपल्या अज्ञातवासाच्या प्रवासाला निघालेला आहे. नमस्कार.